तळोजा MIDCतील प्रस्तावित कत्तलखाना आणि C&D वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी घोटचाळ येथील राधाकृष्ण मंदिरात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली। यावेळी माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यासह स्थानिक नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि ग्रामस्थ बैठकीला उपस्थित होते। परिसरात मोठ्या संख्येने वारकरी राहत असून शेजारीच स्वामी समर्थांचा मठ असल्याने येथील धार्मिक वातावरणाचा विचार करून दोन्ही प्रकल्पांना ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शवला। तसेच सिडको डम्पिंग ग्राउंड रामकीच्या प्रकल्पासह कोणत्याही प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोध कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। प्रस्तावित कत्तलखाना C&D वेस्ट प्रकल्पाच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी अधिकारी येणार होते, मात्र पावसामुळे ते आले नाहीत। संबंधित अधिकाऱ्यांनी फोनवरून केवळ C&D वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी येणार असल्याचे कळवले, मात्र ग्रामस्थांना कत्तलखाना आणि C&D वेस्ट प्रकल्पासाठी नोटिसा आल्या असून विरोध होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। दरम्यान भाजपचे युवा नेते नंदकुमार म्हात्रे यांनी बैठकीदरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला। यावेळी येत्या शुक्रवारी या संदर्भात ग्रामस्थांसोबत बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे। खरं तर या ठिकाणी कत्तलखाना होऊच नये सार्वजनिक भूमिका सगळ्या विशेषतः गावकऱ्यांची आहे आणि इथं कत्तलखाना होऊ नये म्हणजे इथं एक कत्तलखाना म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट करणार आहे, तर तो इथं होऊच नाही। त्याच्यापासून आमच्या गावकऱ्यांना कुठलाही नफाही नाही तोटाही नाही, आम्हाला या कत्तलखान्याचा नफाही पण नको आणि तोटा पण नको अशी एक भूमिका आमची आहे आणि इथं आम्ही कत्तलखाना होऊ देणार नाही। या पद्धतीत मग ज्या काय आम्हाला योजना करायच्या असतील किंवा आम्हाला कोर्टाची लढाई करायची असेल किंवा अदरवाईज आम्हाला इथल्या प्रशासनाला सुचवायचं असेल तर त्यासाठी इथंची आता स्थानिक लोकांची कमिटी निर्माण होते। 2 दिवसात पनवेलचे सन्माननीय आमदार यांनी ऑनलाईनवरती आता त्यांनी कॉल केला नगरसेवकांनी नंदोनी आणि त्यांनी सांगितलं की शुक्रवारी तुम्हाला टाईम देतो। तर आता इथं आमचे असणारे 12 नगरसेवक आहेत, हे 12 नगरसेवक आणि आपले लोकप्रतिनिधी हे जाऊन आमदारांशी सविस्तर भेटतील, कारण ही जी बाब आहे आम्ही जरी आंदोलन करणार आहोत, आम्ही आंदोलन केल्याखेरीज राहणार नाही। कत्तलखाना आम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही। त्याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला 13 वर्षापूर्वीचा माणगावमधलं दिलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की हा आंदोलन गतिमान कसा होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करू आणि या कमिटीचा अध्यक्ष कोणच नसेल, सगळे निमंत्रक असतील, मग किंबहुना कोणी असेल, आजी माझी सगळे हे आम्ही निमंत्रक असू। याच्यामध्ये 12 जे नगरसेवक आहेत प्रभाग 1, 2 आणि 3 यांना आम्ही विशेषतः या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत। त्याच ठिकाणी जे काय सामाजिक चळवळीमध्ये काम करतात अशी जी मंडळी आहे ही देखील यात इन्व्हॉल्व झालेली आहे। खरं तर हा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद, आज त्यांचा सर्वे होता, सर्वेला ते येऊ शकलेले नाहीत, कारण ही इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची प्रकल्पग्रस्तांची एकजूट आणि ताकद त्यामुळे ते घाबरून आलेले नाही। जसं मोतीराम दादांनी सांगितल्याप्रमाणे तसं ते घाबरून आलेले नाही, पण आज ना उद्या आपल्यासोबत गनिमी कावा करू नये आणि म्हणूनच आपण विशेषतः रूपमधून आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना जाऊन भेटणार आहोत आणि त्यांचा जास्त दिवस शुक्रवारच आपण खरं तर आपल्याकडे या श्रावणाला सुरुवात उद्या होते आणि ही परिस्थिती आपल्याकडे कत्तलखान्याचे आंदोलन करण्याची आपल्यावर वेळ येतं, ही फार भयान परिस्थिती आहे। त्यामुळे हे असं होताच कामा नये। आपण सगळे या मंदिरामध्ये पवित्र वास्तूमध्ये आहोत आणि या ठिकाणची जी आमचा उद्याचा भेटीनंतर आमचा काय आंदोलन करायचं ते उद्या आमदारांना आम्ही बालाराम पाटलांना पण माझ्या आमदारांना पण भेटू, हीच कमिटी, कारण लोकप्रतिनिधी जे इथले आहेत त्यांना सगळ्यांना भेटावं लागेल, सगळ्यांचं सहकार्य घ्यावं लागेल आणि त्यामुळं सगळ्या आजी माजी आमदारांना आपण भेटू, लोकप्रतिनिधींना भेटू, शिवसेनेच्या बबनदादांना भेटू, भारतीय जनता पार्टीच्या विक्रमदादांना भेटू, आमदारांना सगळ्यांना आम्ही भेटणार आहोत, कारण हा प्रकल्प इथून हद्दपार करावा हीच आमची साऱ्यांची भूमिका आहे आणि होणार। विशेषतः म्हणजे इथला पोल्युशन, प्रदूषण, रामकेवरती ज्या काही घडामोडी करायच्या आहेत कमिटी स्थापन झाल्यानंतर मगाशी सविस्तरपणाने काय यांचं नाव त्यांनी आम्हाला सूत्रसंचालन ज्यांनी केले सुनील दादांनी, सुनीलने जे आम्हाला सांगितले किंबहुना दुसरा आमचा कुठे गेलो तो कैवारी आहेत यांनी जी आता या तरुण मुलांनी जी खरं म्हणजे या ठिकाणी आज कैफियत मांडलेली आहे आणि अभ्यासपूर्वक मांडलेली आहे, केवळ अशी हवेत मारलेली नाही। त्यामुळे अभ्यासपूर्वक अभ्यास केलाय, ते उपभोगतात, कितीतरी वर्ष त्यांनी खेटा मारलेले आहेत। त्यामुळे सगळ्या प्रक्रियेवर ही कमिटी
चांगल्या पद्धतीने काम करील यात तील मात्र शंका नाही. आणि सर्व पक्ष कुठल्याही पक्षाला आम्ही टार्गेट करत नाही. आम्ही न्यायासाठी चाललेलो आहे. आम्हाला न्याय पाहिजे आणि न्यायासाठी आम्ही प्रतीक्षा करणं हे पण उचित नाही. आम्हाला तात्काळ न्याय रिझल्ट आमचा आपला जो आगरी समाज आहे किंवा इथले जे सागरी लोक आहेत त्यांना लगेच रिझल्ट पाहिजे. प्रत्येक बाबतीत लगेच रिझल्ट पाहिजे. अशी लोक आहेत म्हणजे यांनी फॉर्च्युनर आणली माहिती त्यांनी फॉर्च्युनर आणलीच पाहिजे. रिझल्टवाले आम्ही. त्यामुळे आम्हाला आमचं नाव दिवा पाटलांनी बदला ठेवलेलं आहे. काय दिवा पाटील साहेबांनी आपलं नाव काय ठेवलं बदला की लगेच शिडकोच्या नरड्यावर बसायचं तर बसायचं. तर या ठिकाणी आपला जो स्पिरिट आहे चांगल्या पद्धतीने मला जाईल याची अपेक्षा आहे. सन्माननीय सर्व नगरसेवक जे उपस्थित राहिल्यात जे उपस्थित राहिलेत नाही त्यांच्या सुद्धा घरी पूर्ण कमिटी जाईल. 12च्या 12 नगरसेवक या आंदोलनात उतरतील आणि बाकी सगळे आमचे प्रतिनिधी राजकारणात असतील नसतील वारकरी संप्रदायात असतील शाळेय विद्यार्थी असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील हे सगळे इथं उतरतील. जसे दिल्लीला आपण उतरलो आणि दिल्लीला हालचाल दिवाणच्या नामकरणासाठी जी केली तशीच हालचाल इथं आता उद्या सुरू होईल. कमिटी आज डिक्लेअर झाल्यानंतर उद्या आमदारांना भेटायला कोण जाणार आहेत ते देखील आज निश्चित होईल. आणि या संदर्भात आमदार जे भूमिका घेतील त्यांची भूमिका आपल्या सोबत जर असेल तर आंदोलन करण्याची गरज लागणार नाही. अदरवाईज त्यांना आम्ही सांगू की तुम्ही आम्हाला सहकार्य करा ही भावना ठेवून आम्ही पुढे जाणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हे जे म्हणजे एरिया आहे किंवा हे जे ठिकाण आहे त्याची थोडीशी माहिती देणं गरजेचं आहे. एकतर ही जी जमीन आहे त्याच्या आजूबाजूला करवले घोटचाल तळोजी मजकूर ही गावं आहेत. या गावांमध्ये मोठ्या संख्येनं वारकरी आहेत आणि हे जे ठिकाण आहे तिथे बाजूलाच स्वामी समर्थांचं मठ आहे. तिथे हजारो लोक या ठिकाणी गुरुवारी म्हणा किंवा प्रत्येक वेळेला तिथे दर्शनासाठी येत असतात. भंडारा होत असतो आणि त्यामुळे निश्चितच इथे सर्व धार्मिक वातावरण आहे. आणि अशा वेळेला जर कत्तलखाना होत असेल तर त्याला इथल्या सर्व ग्रामस्थांचा किंवा शेतकऱ्यांचा सुरुवातीला विरोध आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट. आता बाकी सगळेच म्हणजे आजी माझी सर्वच नगरसेवक या ठिकाणी तुम्हाला दिसतील. म्हणजे अगदी स्थानिक नगरसेवक देखील आहेत. अगदी जे या प्रभागाचे आहेत ते देखील आहेत आणि ह्या प्रभागाचे नसलेले जसे राम पाटील वगैरे असलेली मंडळी या प्रभागात नाहीत तरी देखील ते देखील आलेले आहेत. म्हणजे एकंदरीतच सर्व नगरसेवकांना या ठिकाणी सोबत घेऊन हे आंदोलन होणार आहे. मी खरं म्हणजे भाई विचारलं संबंधित अधिकाऱ्यांना की आजचा जो सर्वे स्थगित करण्यात आलेला आहे त्याच्याविषयी मी त्यांना विचारलं. म्हणजे त्यांनी मला सांगितले की आजची जी मोजणी होणार होती ती कॅन्सल झाली. त्याचं कारण काय त्यांनी सांगितलं की पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे पाणी साठलेलं आहे म्हणून ती मोजणी रद्द झालेली आहे. दुसरी गोष्ट त्यांनी कत्तलखान्याचा विषय जेव्हा घेतला मी त्यांना की कत्तलखान्याचा सर्वे होणार होता त्यांनी सांगितलं की आम्ही त्यासाठी येणार नव्हतो. CND वेस्ट हे जे प्रोजेक्ट आहे त्यासाठी ती जमीन आता आरक्षित करण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बाबतीत? CND आणि कत्तलखाना ही त्यालाच लागून दिलेली जागा आहे. तुम्ही आता माझी विनंती आहे की तुम्ही आता आजचा दिवस जाऊ द्या पण उद्या परवा जाऊन महानगरपालिकेकडून आणि MPCP कडून याची पूर्ण माहितीच्या अधिकाराने त्याच्या माहिती टाकून 5B प्रमाणे पूर्ण माहिती घ्या. आणि त्या अगोदर जरी ते आपल्याला त्या आता पावसात स्लिप होतील म्हणून पडायच्या भीती येत नसतील पण उद्या तरी आपल्याला स्लिप करू नये. म्हणजे सर्वे त्यांना आता तुम्हाला सांगतो ऑनलाईन सर्वे होतो. जागेवर यायची सुद्धा गरज नाही एवढी यंत्रणा वाढलेली आहे. त्यामुळे सर्वे ते कसेही करू शकतात. त्यामुळे आज सर्वेला आले नाही म्हणून आपण निर्धास्त होऊन चालणार नाही. तर या पुढच्या प्रक्रियेत सुद्धा आपल्याला उतरावं लागेल. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की ही कमिटी जी आहे फॉलोअप करावं. कारण इथं कत्तलखाना येणं कारण इथं सगळा वारकरी संप्रदाय टालकरी मालकरी शालकरी यांचा हा परिसर आहे. तर या परिसरात कत्तलखाना येऊच नये ही जर भूमिका जसे सुनील आपल्या दादाने मगाशी सांगितली ही भूमिका सर्वांनीच ठेवूया. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर सर्व एकत्र आलो तर हा कत्तलखाना जसा माणगावचा कत्तलखाना आम्ही हद्दपार केला आपल्या जिल्ह्यातून तसा हा देखील कत्तलखाना आपण हद्दपार करणार आहोत. CND ची नोटीस जी आली ती पण त्या शेतकऱ्यांना आली ते सर्वे नंबर अंतर्भूत आहे त्याच्यामध्ये. आणि कत्तलखान्याची जी नोटीस आहे त्याला पण तेच शेतकरी आणि तेच सर्वे नंबर हे आपला अंतर्भूत आहेत. त्याच्यामुळे हे कदाचित हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही सॉफ्ट आहोत थोडंसं. हां म्हणजे आम्ही फक्त आणि CND ला पण आपण विरोध केला की आम्हाला CND पण नाही पाहिजे कत्तलखाना नाही पाहिजे. आपण आयुक्तांच्या समोर बोललो आपण त्यांच्या का आम्हाला हे नाहीच पाहिजेत. आम्हाला तुम्हाला जर आरोग्य केंद्र असेल शाळा कॉलेजेस असतील शिक्षण सुविधा उभारायच्या असतील तर तुम्ही त्या जमिनी आमच्या संपादित करा. तुम्ही आणि संपादित करा याच्याबरोबर की 2013 कायद्याप्रमाणे तुम्ही ते संपादित करा. ज्याच्यामध्ये जे काय कलम आहेत किंवा जे शेतकऱ्याला जो मोबदला मिळणार आहे त्या पद्धतीने करा असं याचं बोलवलं आम्ही. त्यामुळे कत्तलखान्याचीच नोटीस आहे हे मात्र धरून चालावं. काही आलं आरक्षण तरी त्याला विरोध आहे. हो. गोरक्षक म्हणून जी काम करतात ती मंडळी त्यांच्यामध्ये प्रामुख्याने मोतीराम दादा गोंधळे असतील या आहेतच. आणि ते
म्हणजे ठाणे जिल्ह्यात इथं आलेले आहेत. बरं, तुम्ही देखील या सगळ्या बाबतीत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. थोडक्यात काय सांगाल? माझी समस्त माझ्या स्थानिकांना पहिला विनंती असणार आहे, काय हे जे चाललेले वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत, आता आपले ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितलं का हा जो इथं कचरा वेस्टचा जो हे होता, आमदार महापौरांनी त्यांना आश्वासित केलेलं की 2 वर्ष तिथं कचरा एकही पडणार नाही. आज तुम्ही बघा ही काय अवस्था आहे. इथल्या लोकांचं सुपीक भूमी आणि जे आरोग्य आहे ते जरा शासनाने जरा सर्वे करावं आणि मग जर ते शासनाने जर मला जर असं वाटतंय ना, जे अधिकारी आहेत ना त्यांना आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून नाही जर कोणी दिलं तर आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चात त्यांना इथं बंगले बांधून देऊ. त्यांना विनंती आहे का जेवढे पण अधिकारी आहेत ना त्यांना पाहिजे तसं सुसज्ज बंगले पाहिजे तसे आम्ही जागा पण आम्ही देऊ. फक्त इथं आमच्या भूमी आहेत आमच्या शेतकऱ्यांच्या, ते त्यांना जर पैसे पाहिजे असले नसं ते देतील. कारण काय उधार दिला आम्ही तसं पण आमच्या अंगावर हे लादतात ना. मग आम्ही यांच्यासाठी जेवढे पण अधिकारी आहेत त्यांना आम्ही इथं बंगले पाहिजे तसं ते बनवून द्यावा, आर्किटेक्ट प्लॅन तसं आम्ही बनवून देतो आणि त्यांनी इथं राहावं ही आमची विनंती आहे. आणि याच्यानंतर त्यांना मी स्ट्रिक्ट वॉर्निंग देतो की आमच्या स्थानिकांच्या भावनांशी खेळू नका. जसं भाईंनी सांगितलं का अलिबागचा जो कत्तलखाना होता त्याच्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करून तो कत्तलखाना आम्ही हद्दपार केलेला आहे, बरोबर आहे. आणि हे तर आमच्या उरावर बसवायला आमच्या दारात घेऊन येत आहे. हे सहन केलं नाही आणि कदापि सहन करणार आहे. ही शासनाने आणि अधिकाऱ्यांनी पूर्ण याची दखल घ्यावी. स्थानिक नगरसेवक आलेले आहेत मंडळी. बरं, तुम्ही जबाबदारी तुमच्यावरच आहे सगळ्या या बाबतीत. तुमचं काय म्हणणं आहे? नमस्कार. सर्वप्रथम तर आपण इथे सगळे जमलात. खरं तर माझी अपेक्षा होती यापेक्षा लोक जास्त जमायला पाहिजे होती, परंतु येणाऱ्या काळामध्ये या आज शेकडोनी जमलेत, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते हजारोने जमतील. आणि खरं तर ऑलरेडी जे आपले प्रकल्प 2 आपल्या इथे मुंबई वेस्ट असेल किंवा मग डम्पिंग ग्राउंड असेल त्याने आम्ही सगळेच इथले सिद्धी असेल किंवा घोट असेल किंवा चाल असेल किंवा अन्य इकडे पाठीमागे सगळे आमची पेंदर असेल, सगळ्याच तलोजा मजकूर असेल, सगळ्याच गावातल्या लोकांनी म्हणजे आरोग्याने सगळेच म्हणजे आरोग्य आमच्या सगळ्यांच्या धोक्यात आले आहेत. परंतु असं असताना येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच इथले स्थानिक नगरसेवक म्हणून आम्ही सगळ्यांच्या सोबत आम्ही या सगळ्याच ग्रामस्थांच्या किंवा आमच्या इथल्या सगळ्याच लोकांच्या सोबत राहून आम्ही 12च्या 12 नगरसेवक इथल्या 3 वॉर्डचे तुमच्या सोबत राहून आम्ही या प्रकल्पाला विरोध करण्याचा काम आम्ही करू. आज पाहिलं तर या प्रभागामध्ये किंवा या पूर्ण भागामध्ये आज या वारकरी संप्रदायाची लोक आमच्या इथे पाहिली तर तलोजा मजकूर असेल, नितलस असेल, घोट असेल किंवा अन्य सिद्धी करोले असेल, मोठ्या प्रमाणात वारकरी समाज आमचा आहे. असं असताना जर आमच्या इथे आमच्या या अशा प्रकल्पांना जर जागा देत असतील आणि असे जर प्रशासनानं चुकीचा जर प्रकल्प आमच्या इथे येत असतील तर नक्कीच आम्ही इथले नगरसेवक म्हणून या पूर्णच प्रकल्पांना विरोध म्हणून आम्ही इथे उभे राहू. आज पाहिलं तर आजच आताच तुम्ही ऐकलं असेल की नंदू शेटने आमच्या आमदार महोदयांना फोन करून त्यांची वेळ देखील घेतली आणि आम्ही देखील त्यांना समजावून सांगू की नक्कीच साहेब आमच्या इथे मोठं हे आमच्या इथे आम्हाला त्रासदायक हे प्रकल्प आहेत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेब देखील आपल्याला याच्यामध्ये मदत करतील. मला असं सांगूशी वाटतोय आपण आता आमदार साहेबांना पण कॉल केलेला या मिटिंगबद्दल. आपण शुक्रवारी आपल्याला आमदार साहेबांनी टाइम दिलेलाच आहे आणि हे कत्तलखाना आपलं कसं रद्द होईल हे सर्वही आपल्याला बघायचं आहे आणि नक्की होणार या आमची भूमिका ठाम राहणार.